कच्च्या कैरीचा हा एक आंबट तिखट गोड चटपटीत पदार्थ, तो तुम्ही लोणचं म्हणून किंवा चटणी म्हणून सुद्धा खाऊ शकता। भाजीला काही नसेल तर चपातीसोबत खूप जबरदस्त लागतो। चला तर मग कच्च्या कैरीपासून लोणचं किंवा चटणी हा प्रकार कसा बनवायचा ते बघूया। तर सुरुवातीला इथे मी 2 कच्ची कैरी घेतलेली आहे। ती स्वच्छ धुवून त्यावरची मी साल काढून घेतलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। आणि त्यानंतर या कच्ची कैरीला मी अशा पद्धतीने किसून घेतलेला आहे। जाडसर याचा किस पाडून घ्यायचा आहे। तुम्हाला जर किस नको असेल तर तुम्ही व्हेजिटेबल चॉपरमध्ये ते बारीक चॉप करून सुद्धा घेऊ शकता। तर इथे आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे, तर एका वाटीने हा किस मी पूर्ण मोजून घेतलेला आहे। तर 1 वाटी हा किस इथे झालेला आहे। चला तर मग आता पुढची प्रोसेस करूया। गॅस ऑन केला, गॅसवर आता पॅन ठेवून घेऊया। भाजीला काही नसेल आणि इन्स्टंट तुम्हाला काहीतरी चटपटीत खायचं असेल तर नेहमीच आपण कच्च्या कैरीची चटणी बनवतो, तशी न बनवता अशा पद्धतीची चटणी एकदा नक्की करून बघा। चवीला आंबट गोड तिखट आणि लोणच्याचंही काम करते आणि चटणीचंही काम करते। तर आता पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हा किस घालून घ्यायचा आहे। 1-2 मिनिटं परतून घ्यायचा आहे। खूप जास्त वेळ आपल्याला परतून घ्यायचं नाही, फक्त 2 मिनिटं, तेही मध्यम आचेवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। किस थोडासा कोरडा झाला की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे। तुम्ही ते बघू शकता 1-2 मिनिटानंतर किस सुरुवातीपेक्षा कोरडा झालेला आहे। आता यामध्ये ज्या वाटीने आपण किस मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी गूळ घालायची आहे। तुम्हाला जर आणखी थोडंसं गोड आवडत असेल तर पाऊण वाटी गूळ सुद्धा तुम्ही इथे घालू शकता, पण मी इथे आंबटाचंही प्रमाण तुम्हाला लागलं पाहिजे आणि हलकं गोडाचंही प्रमाण, गोडाची चव आली पाहिजे, त्यामुळे मी अर्धी वाटी या ठिकाणी गूळ घातलेला आहे। गूळ घालून आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। गॅस मी मंद आचेवर ठेवलेला आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अगदी हलकासा गूळ वितळायला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी तुमच्याकडे जर गूळ पावडर नसेल तर तुम्ही साखर सुद्धा घालू शकता, पण गुळामुळे या चटणीला किंवा या लोणच्याला चव खूप छान येते। तर या ठिकाणी गूळ पूर्ण वितळल्यानंतर तुम्ही चटणीचा टेक्स्चर बघू शकता, खूप सुंदर असा रंग आलेला आहे। आता यामध्ये याला चटपटीत बनवण्यासाठी काही मसाले ॲड करायचे आहेत। मसाले न घालता सुद्धा आंबट गोड ही चटणी चवीला खूप छान लागते। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार म्हणजेच पाव चमचा मी लाल तिखट घातलेला आहे, पाव चमचाला थोडंसं कमी काळं मीठ घातलेलं आहे आणि भाजलेली अगदी ओबडधोबड ठेचलेली मी जिरेपूड घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। सुरुवातीला आपण काळं मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मिठाचं प्रमाण आपल्याला जपून घालायचं आहे। मंद आचेवर आपण आता हे परतून घेतलेलं आहे आणि गॅस बंद केलेला आहे। आता इकडे बाजूला दुसऱ्या पॅनमध्ये आपल्याला एक छोटीशी फोडणी करायची आहे। तर 2 मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर हा तडका आपल्याला या चटणीवरती घालायचा आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता हा मोहरीचा तडका दिल्यामुळे या चटणीला, या लोणच्याला चव खूप छान येते। या उन्हाळ्यामध्ये कच्च्या कैरीपासून ताटाला तोंडी लावण्यासाठी काहीतरी बनवायचं असेल तर अशा पद्धतीचं इन्स्टंट कच्च्या कैरीचं आंबट तिखट गोड चटणी किंवा लोणचं तुम्ही बनवू शकता आणि भाजी बनवून सुद्धा खाऊ शकता। कच्च्या कैरीपासून आपण नेहमीच कांदा घालून एक चटणी बनवतो, ती न बनवता अशा पद्धतीचं लोणचं किंवा चटणी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।